बचत 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 सर्वात महत्त्वाचा घटक, सर्वात मूल्यवान घटक म्हणजे बचत होय. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचा घटक, जीवन सुंदर करणारा घटक, अडचण दूर करणारा घटक, समस्या संकट दूर करणारा घटक, ऐन वेळेस कामा येणारा घटक, ऐन वेळेस मदत करणारा घटक, स्थिती परिस्थितीला सामना करणारा घटक म्हणजे बचत होय. म्हणून बचत केली पाहिजे. बचत करणे आवश्यक आहे. बचत करणे अनिवार्य आहे. पण बचत केल्याशिवाय आपलं जीवन सुंदर होणार नाही. बचत केल्याशिवाय आपल्याला हवे ते पाहिजे ते मिळणार नाही. जर तुम्ही सर्व पैसा खर्च केला, बचत केली नाही, सर्व पैसा खाण्यापिण्यात घातला, काहीच बचत केली नाही, 1 रुपयाची बचत केली नाही, सर्व काही तुम्ही उधळपट्टी केली, खाण्यापिण्यात सर्व पैसा घातला आणि तुमच्याकडे 1ही रुपया बचत नाही, तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही रिकामे आहात. आणि मग अशा वेळेस जर तुम्हाला अडचण पडली, जर तुम्हाला समस्या आली, संकट आलं, तर अशा वेळेस तुम्हाला कोण पैसे देणार? अशा वेळेस तुमची जी गरज आहे ती कशी भागणार? तुमची आवश्यकता आहे ती कशी भागणार? मग ऐन वेळेस तुम्हाला पैसे कोण देणार? कारण कोणी कोणाचं नाही. भाऊ असो, बहीण असो, कोणी कोणाचं नाही. जेव्हा तुम्हाला अडचण येईल, समस्या येईल, संकट येईल, ते कसं दूर होईल? मग तेव्हा का रडत बसता? तेव्हा आपल्याला लाचार व्हावं लागतं, मजबूर व्हावं लागतं. अनेक संकट येतात, अनेक बिकट परिस्थिती येते. म्हणून अशी वेळ येऊ नये, असं लाचारी पण येऊ नये, कोणाला मागायची वेळ येऊ नये, पैसा कोणाला मागायची वेळ येऊ नये, कोणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये. यासाठी बचत केली पाहिजे. यासाठी थोडा तरी हिस्सा, आपण जेवढं कमवतो, आपल्याला जेवढी पगार आहे, आपल्याला जेवढे पैसे मिळतात, त्याचा काहीतरी थोडा हिस्सा, पाव हिस्सा तुम्ही जमा केला पाहिजे. तुम्ही बचत केली पाहिजे. बँकेमध्ये बचत केली पाहिजे. कारण ही बचत तुम्हाला कामा येते. अडचणीच्या वेळेस, संकटच्या वेळेस, ऐन वेळेस ही बचत तुम्हाला कामा येते. म्हणून बचत करणे आवश्यक आहे. म्हणून कोणतेही काम करत असाल, कुठलंही काम करत असाल, कोणतंही काम असेल, काही असेल, त्यातून तुम्हाला जेवढा मोबदला मिळत असेल, त्या जेवढा पैसा मिळतो त्याच्यातली थोडीफार तरी बचत तुम्ही करा. आवश्यक बचत करा. पण बचत ही फार महत्त्वाची आहे. कारण बचतीशिवाय जीवन सुंदर नाही, बचतीशिवाय जीवन रंगीन नाही. म्हणून बचत ही कामाची आहे, उपयोगाची आहे. म्हणून बचत करायला शिका, बचत करा. जेवढ्या गरजा तुम्हाला लागतात दैनंदिन जीवन जगण्यासाठी, आपलं जीवन जगण्यासाठी तुम्हाला ज्या दैनंदिन वस्तू लागतात, ज्या ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तू सोडून अनावश्यक वस्तू टाळा. अनावश्यक वस्तू टाळा. ज्याची गरज नाही, ज्याची काही आवश्यकता नाही, त्या वस्तू टाळा. खर्च कमी करा. खर्च कमी करा. काटकसरीने वागा, बारकाईने वागा. आणि जिथे जास्त खर्च लागतो तिथे खर्च कमी करा. जिथे आपण व्यर्थ पैसा घालतो ते व्यर्थ पैसा घालू नका. म्हणून बचत करायला शिका. व्यर्थ पैसा घालू नका. ज्याची गरज नाही, ज्याची आवश्यकता नाही, अशा वस्तू खरेदी करू नका. वस्तू काटकसरीने वापरा. वस्तू चांगल्या वापरा. वस्तू खराब होऊ देऊ नका. काळजी घ्या. काळजीपूर्वक ध्यानपूर्वक वस्तू वापरा. वस्तू नियोजित जागी ठेवा, व्यवस्थित ठेवा, खराब होणार नाही. वस्तूची जागा निश्चित करा. वस्तूची जागा जर निश्चित केली, नियोजित जागी जर वस्तू ठेवली, रोजच्या रोज तिथे ठेवली, तर ती खराब होणार नाही, पडणार नाही आणि वेळच्या वेळी तुम्हाला सापडेल. म्हणून आपण घेतलेली वस्तू काही असो, टी व्ही असो, मोबाईल असो, पेन असो, कोणती वस्तू असो, ती खराब होऊ देऊ नका.
यामुळे तुम्हाला खर्च कमी लागेल. तुम्ही जर व्यवस्थित वागलं, पद्धतशीरपणे वागलं, व्यवस्थित वागलं, चांगलं वागलं तर तुम्हाला खर्च कमी लागेल. तुमचा खर्च कमी होईल आणि त्यामुळे तुम्हाला बचत करता येईल. उरलेला पैसा तुम्हाला बचत करता येईल. परंतु जर तुम्ही व्यवस्थित वस्तू ठेवली नाही, घेतलेली वस्तू व्यवस्थित वापरली नाही, या व्यवस्थित ठिकाणी ठेवली नाही, त्याचा वापर योग्य केला नाही, चांगला वापर केला नाही, तर ती वस्तू खराब होते आणि मग तुम्हाला पुन्हा ती वस्तू घ्यावी लागते. त्यासाठी पैसा लागतो आणि मग तुम्हाला तुमचा एक्स्ट्रा खर्च वाढतो आणि त्यामुळे तुम्हाला बचत करता येणार नाही. म्हणून कोणती वस्तू असो, कुठली वस्तू असो, काहीही असो, व्यवस्थित वागा, व्यवस्थित ठेवा, पद्धतशीर ठेवा, त्या वस्तूचे मूल्य जाणार. काळजी घ्या, सतर्क राहा, सावधान राहा आणि व्यवस्थितपणा, पद्धतशीरपणा ठेवा. तर तुम्हाला जास्त खर्च लागणार नाही आणि तुमची बचत होईल. म्हणजे जेवढं कमवता त्याच्यापैकी काही हिस्सा तुम्हाला बचत करता येईल. कारण बचत फार महत्त्वाची आहे. बचत फार महत्त्वाची आहे. अनावश्यक खर्च टाळा. जो गरजेचा नाही तो खर्च टाळा. तसेच व्यसन, इतर गोष्टीची सवय लावू नका. व्यसन असो, या मद्यपान असो, या धूम्रपान असो, याची सवय लावू नका. व्यसनाची सवय लावू नका. कोणत्याच प्रकारचं व्यसन असलं नाही पाहिजे. कारण व्यसनाने आपलं जीवन खराब होते, व्यसनाने आपलं शरीर खराब होते. आपल्याला आपलं शरीर खराब झाल्यावर व्यसनाने आपलं शरीर खराब होते, धूम्रपानाने सुद्धा आपलं शरीर खराब होते. मग त्यामुळे आपल्याला जास्त पैसा लागतो, आपलं जीवन विस्कळीत होते. म्हणून व्यसनाची सवय असू नये, धूम्रपानाची सवय असू नये, वाईट गोष्टीची सवय असू नये. मग त्या वस्तूपासून दूर राहा, तर तुमची बचत होईल. परंतु तुम्हाला आज जर अनेक नादा असतील, अनेक सवयी असतील, अनेक वाईट सवयी असतील, अनेक प्रकारचं व्यसन असेल, तर मात्र तुम्हाला जास्त खर्च लागेल, एक्स्ट्रा खर्च लागेल आणि तुमची बचत होणार नाही. म्हणून अनावश्यक खर्च टाळा, वाईट सवयी बंद करा. म्हणून चांगलं जीवन जगण्यासाठी, सुंदर जीवन जगण्यासाठी, छान छान जीवन जगण्यासाठी, स्वाभिमानी स्वावलंबी होण्यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, व्यवस्थित वागावं लागेल, पद्धतशीर वागावं लागेल, तर तुमची बचत होईल आणि तुम्हाला एक्स्ट्रा खर्च लागणार नाही आणि तुमची बचत होईल. आणि बचत तुम्हाला अडचणीच्या वेळेस, समस्येच्या वेळेस, संकटाच्या वेळेस कामा येईल. म्हणून बचत करायला शिका, बचत करायला शिका. म्हणून कुठेही असो, कोणताही खर्च करायचा असेल, कोणती वस्तू घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणा, पद्धतशीरपणा ठेवणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तसेच मुलांनासुद्धा चांगली सवय लावा, मुलांनासुद्धा बचतीची सवय लावा. मुलांनासुद्धा घरात वस्तू कोणती वस्तू असो, कुठली वस्तू असो, व्यवस्थितपणे ठेवायला सांगा. त्यांनासुद्धा महत्त्व समजून सांगा, बचतीचं महत्त्व समजून सांगा, जीवनाचं महत्त्व समजून सांगा, प्रत्येक वस्तूचं महत्त्व समजून सांगा. नाहीतर एखादी वस्तू आणली, ती बरोबर ठेवली नाही, की पडून जाते, पडते खाली, खराब होते. मोबाईल आणला, नवा मोबाईल आणला आणि जर तो खाली पडला, खाली दगडावर पडला, फरशीवर पडला, त्याचा डिस्प्ले गेला, मग त्यासाठी खर्च लागतो, एक्स्ट्रा खर्च लागतो. हा एक्स्ट्रा खर्च आहे. मग त्यासाठी तुमची बचत कशी होणार? एखादी कोणती वस्तू आणली, ती व्यवस्थित ठेवली नाही, पद्धतशीर ठेवली नाही, ती खराब झाली, तर ती वस्तू खराब होईल. म्हणून वस्तूची काळजी घ्या, प्रत्येक वस्तूची काळजी घ्या. साफसूफ करा, व्यवस्थित करा, पद्धतशीर ठेवा, त्याची साफसफाई करा, चांगली ठेवा, व्यवस्थित ठेवा, नियोजित जागी ठेवा. जिथं आपण रोज ठेवतो तिथे ठेवा. प्रत्येक वस्तूची जागा निश्चित करा. कुठं कोणती वस्तू ठेवायची, कुठं कोणती वस्तू ठेवायची, या वस्तू जागा निश्चित करा. व्यवस्थित प्रकारे वस्तू ठेवा, म्हणजे तुम्हाला ऐन वेळेस लवकर सापडेल आणि ती वस्तूसुद्धा सुरक्षित चांगली राहील, व्यवस्थित राहील, तुम्हाला एक्स्ट्रा खर्च लागणार नाही. म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे राग क्रोध कमी करा. राग क्रोध करू नका. राग क्रोधाने तुमचं अनेक प्रकारचं नुकसान होतं. जर तुम्हाला राग असेल, भयानक प्रकारचा राग असेल, क्रोध असेल, तर त्या रागापायी तुम्ही मोबाईल फोडता. त्या रागापायी तुम्हाला राग जर आला तर तुम्ही मोबाईल फोडता. या हातात कोणती वस्तू असो, ती जोरात आपटिता, ती खराब होऊन जाते, फुटून जाते.
मोबाईल असेल तर मोबाईल फुटून जातो, खराब होतो, त्या मोबाईलला पुन्हा पैसे लागतात. आपला राग शांत झाल्यावर मग आपला पश्चाताप होतो, अरे आपण ही वस्तू आढळली, आपल्याच्यानं फुटली, मग त्याला एक्स्ट्रा खर्च लागतो. म्हणून राग बरा नाही, क्रोध बरा नाही. म्हणून राग क्रोध धरू नका, राग क्रोध येऊ देऊ नका. शांत मन ठेवा, समजदार पण ठेवा, शहाणपण ठेवा, शिस्तता ठेवा, धीर ठेवा, समजदार पण ठेवा. राग येऊ देऊ नका आणि रागापायी आपल्या वस्तूचं नुकसान करू नका. दुसऱ्या कोणाचा राग, इतर जणाचा राग, इतराचा राग, या आपल्या घरच्या कोणाचा राग त्या वस्तूवर काढू नका. त्या वस्तूनं काय केलं, त्या वस्तूने तुम्हाला काय केलं, त्या मोबाईलने तुम्हाला काय केलं, त्या कोणती वस्तू असते त्या वस्तूने तुम्हाला काय केलं, तुमचं काय नुकसान केलं. ती तर निर्जीव आहे, तिला काही कळत नाही. तिथं निर्जीव आहे, तिला हालचाल होत नाही, काहीच कळत नाही. आपण जसं वापर केला ती आपण जसा त्या वस्तूचा वापर केला तसा त्या वस्तूचा वापर होतो, पण ती वस्तू निर्जीव आहे. म्हणून त्या आपला कोणत्याही इतर गोष्टीचा राग त्या वस्तूवर काढू नका आणि त्यामुळे आपलंच नुकसान आहे. आपल्याला जास्त खर्च लागतो, ती वस्तू फुटते, खराब होते. म्हणून आपल्या इतर कोणत्याही गोष्टीचा राग, बाहेरचा असो, घरातला असो, कोणताही राग त्या वस्तूवर काढू नका. राग क्रोध असू नये. राग क्रोधामुळे सुद्धा आपली वस्तू फुटते, खराब होते, त्यामुळे एक्स्ट्रा पैसा लागतो, त्यामुळे बचत होत नाही. म्हणून जर बचत करायची असेल तर तुम्हाला व्यवस्थितपणा, पद्धतशीरपणा ठेवावं लागेल, काळजी घ्यावी लागेल, काळजीपूर्वक वागावं लागेल, धीर ठेवावं लागेल, समजदारपणा ठेवावं लागेल, शिस्त ठेवावं लागेल, शांतपणा ठेवावं लागेल, सावधान सतर्क राहावे लागेल. तरच बचत होणार आणि तुमचं जीवन सुंदर होणार. म्हणून प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीत व्यवस्थितपणा ठेवा, शिस्तता ठेवा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, आवड गोडी ठेवा, इच्छा तयारी ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, चांगुलपण ठेवा, धैर्य ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा. तरच तुमचं जीवन सुंदर होईल, छान होईल, रंगमय होईल, मजेदार होईल. आणि बचत करायला शिका. बचत करणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कमाईचा थोडाफार हिस्सा बचत करा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.